नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, उद्धव ठाकरे हे गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या ज्या सभा आहेत, विशेषतः आता त्यांचा कोकणचा दौरा होता किंवा आता त्यांनी मातोश्रीवर सुद्धा एक पत्रकार परिषद घेतली, या सगळ्या ठिकाणी त्यांचा प्रामुख्याने रोख किंवा त्यांचं लक्ष जे आहे ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत. देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यायला पाहिजे, देवेंद्र फडणवीस कसे अपयशी गृहमंत्री आहेत हे सांगण्याचा वारंवार ते प्रयत्न करतायत आणि त्यांचे इतर नेते प्रवक्ते यांचा सुद्धा हाच प्रयत्न आहे. आणि त्यासाठी आधार घेतला जातोय तो महाराष्ट्रामधल्या ज्या काही घटना घडल्या गोळीबाराच्या, त्या सगळ्या घटना ज्या आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था कशी खराब होत चाललेली आहे, कशी बिघडलेली आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत फडणवीसांचा राजीनामा मागितला जातोय. आणि तो मागताना जो काही त्रागा किंवा जी चिडचिड संताप ही उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांच्या मुखातून येताना दिसून येतो, ते पाहिल्यानंतर निश्चितपणे कुठेतरी प्रचंड निराशा जी आहे ती त्यांची झालेली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये, एखाद्या या 1.5 वर्षामध्ये हे प्रामुख्याने दिसून येतं. सुरुवातीला एकनाथ शिंदे वगैरे यांच्यावर टीका होत होती, फडणवीसांवरही होत होती, पण आता प्रामुख्याने फडणवीस यांना लक्ष करणं, ते कसे अपयशी गृहमंत्री आहेत किंवा त्यांचं कसं एकंदरीत गृहमंत्रालय अपयशी ठरलेलं आहे, पोलीस दल जे ते काहीच करत नाही, हे वारंवार सगळ्या ठिकाणाहून सांगितलं जाते. ही टीका करायला हरकत नसते, पण त्याच्या मागे काहीतरी तर्क असला पाहिजे, पण तो तर्क न ठेवता ही टीका होते. अशाच पद्धतीचं अगदी तंतोतंत विधान किंवा अशाच पद्धतीचा त्रागा, राग, संताप, चिडचिड ही कोण व्यक्त करते, तर निर्भय बनू हे जे काय आंदोलन चळवळ जी सुरू केलेली आहे त्याच्या ज्या वेगवेगळ्या सभा होत आहेत त्याच्यातही त्यातले जे कोणी बोलणारे वक्ते आहेत हे सगळे याच पद्धतीचा त्रागा व्यक्त करतायत. त्यांच्या मनामध्येही तेच आहे की फडणवीसांनी राजीनामा द्यायला पाहिजे. निखिल वागळे जे ते सुद्धा आपल्या व्हिडिओ मधनं म्हणा किंवा त्या सभांमधून फडणवीस कसे अपयशी गृहमंत्री आहेत, ते कसे गुन्हेगार आहेत वगैरे अशा पद्धतीची भाषा वापरून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे हे ते सांगत चाललेले आहेत. आणि यावरनं दिसून येतं की महाविकास आघाडीमधले जे पक्ष आहेत, विशेषतः उद्धव ठाकरेंचा पक्ष तर बोलतोच आहे फडणवीसांच्या विरोधात. सुप्रिया सुळे त्या सुद्धा अनेक दिवसांपासून हीच मागणी करतायत की फडणवीसांनी राजीनामा द्या, फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे. काही करून अमुक घटना घडली की लगेच फडणवीसांचा राजीनामा मागितला जातो. आणि याचं कारण सगळ्यांना माहिती आहे की त्यांचं महाविकास आघाडीचं सरकार असताना गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुखांना राजीनामा द्यावा लागला, त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. त्यात आता हे दोन्ही पक्ष, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा पक्ष, हे दोन्ही पक्ष फुटले आणि आता त्यांच्याकडे फार कमी लोक शिल्लक राहिलेले आहेत. त्यातून ही निराशा आलेली आहे, हे स्वाभाविक आहे. पण यामध्ये हे दिसून येतं की उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांचा गट असेल यांच्याकडून जी सातत्याने फडणवीसांच्या राजीनामाची मागणी केली जाते, तशीच्या तशी मागणी ही निर्भय बनो आंदोलन जे आहे त्यातल्या लोकांची तीच मागणी. तर ही मागणी दोघांची सारखी आहे. यावरून लक्षात येतं की या दोघांचे विचार हे जुळलेले आहेत. आणि अर्थात तशी कबुली स्वतः निर्भय बनो आंदोलनांमध्ये असलेले हे सगळे जे काही लोक आहेत, असीम सरोदे असतील किंवा निखिल वागळे असतील, विश्वंभर चौधरी असतील, यांनी हे म्हटलेलं आहे की महाविकास आघाडीचं जे काही राजकीय भूमिका आहे, राजकीय मत आहे, तेच आमचं सुद्धा आहे, त्याच पद्धतीने आम्ही आता चालणार आहोत, हे त्यांनी आता स्पष्ट केलेलं आहे. यापूर्वी त्यांनी म्हटलेलं नव्हतं, पण पडद्यामागून त्यांच्या हालचाली त्याच चालू होत्या. महाविकास आघाडीचं सरकार असताना हे कधीही अशा पद्धतीचं निर्भय बनो आंदोलन घेतलं नाही. उद्धव ठाकरेंच्या एकंदरीत कारभारावर त्यांनी कधी टीका केली नाही. उलट त्यावेळेला केंद्र सरकारवर टीका करण्यामध्ये ते अग्रेसर होते, आघाडीवर होते. केंद्र सरकार कसं महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारला दाबतंय, त्यांच्यावर कसं वर्चस्व गाजवतंय, त्यांना कशी मदत करत नाहीये वगैरे वगैरे पद्धतीची टीका हे करत होते. तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली नाही, पण तेव्हा ते दाखवत नव्हते. मागून ही टीका चालू होती केंद्र सरकारवर आणि समर्थन महाविकास आघाडीचं. पण आता मात्र त्यांनी थेट भूमिका घेतलेली आहे की आम्हाला महाविकास आघाडीची राजकीय भूमिका आहे त्या पद्धतीनेच चालायचंय.
त्या पद्धतीनेच काम करायचे. मागच्या वेळेला तुम्हाला आठवत असेल की प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीमध्ये येणार की नाही येणार याविषयी चर्चा चालू होती. त्यावरनं प्रकाश आंबेडकरांनी टीका केली होती महाविकास आघाडीवर की तुम्ही नीट पत्र पाठवत नाही, कोणाची पत्र जे आहेत कोणाच्याही सह्या असतात, मला राष्ट्रीय जे तुमचे नेते आहेत त्यांच्या सह्या असलेले पत्र पाठवा, असं त्यांनी म्हटल्यावर निखिल वागळे किंवा या सगळ्या निर्भय बंधू आंदोलन मधल्या लोकांची ही भावना होती की एक प्रकारे प्रकाश आंबेडकर हे भाजपला मदत करत आहेत, भारतीय जनता पक्षाला मदत करत असतील तर मग महाविकास आघाडीचं नुकसान त्याच्यामध्ये होतंय. म्हणजे त्यावेळेला त्यांनी भूमिका घेतली की महाविकास आघाडीला काही करून जिंकवायचंय, काही करून नरेंद्र मोदींचं सरकार पाडलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जे आत्ताचं सरकार आहे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचं सरकार पाडलं पाहिजे. ही भूमिका कोणाची आहे? ते या सगळ्या पत्रकार, लेखक, साहित्यिक यांची भूमिका आता झालेली आहे. आधी तशी भूमिका थेट ते महाविकास आघाडीच्या बाजूने मांडत नव्हती, पण आता ते भूमिका मांडतायत. आता त्यांना महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था कशी अडचणीत सापडलेली हे दिसतंय. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कसे हल्ले होत आहेत, स्वतःवर हल्ला झाला तर लगेच तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा त्यांनी करायला सुरुवात केली. पण महाविकास आघाडीच्या वेळेला अर्णब गोस्वामीला घरून उचलून नेलं. तो एक पत्रकारच होता, पत्रकारच आहे. मग त्याच्यावर जेव्हा हा हल्ला करण्यात आला, त्याला जेव्हा पकडण्यात आलं, ज्याच्या मागे कोणतंही ठोस कारण नव्हतं, पण घरातून उचलून नेण्यासाठी पोलिसांचा ताफा मागवला, तेव्हा मात्र यापैकी कोणी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला नाही. केतकी चितळेला 40 दिवस तुरुंगात टाकलं शरद पवारांविरुद्ध तिने पोस्ट लिहिली म्हणून किंवा शेअर केली म्हणून. तिच्या अंगावरही शाई फेकली राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी, तिलाही ठोसे लगावले. तेव्हा मात्र कोणी बोलायला आलं नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे आहे म्हणून, तिच्यावर अन्याय होतोय म्हणून. तेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणजे शरद पवार गटाचे असावेत, ते निखिल वागळेंच्या गाडीच्या भोवती संरक्षण कळं त्यांनी बनवलं, याची तारीफ करायला लागले निखिल वागळे आणि इतर लोक की आम्हाला त्यांनी वाचवलं. मग त्यावेळेला केतकी चितळेवर हल्ला करणारे जे आहेत त्यांचं समर्थन तुम्ही कसं काय केलं? त्यावेळेला गप्प का बसला? त्यावेळेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा का उपस्थित केला नाही? हा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे आज तुमची भाषा जी आहे ती महाविकास आघाडीची भाषा झालेली आहे, किंवा महाविकास आघाडीची भाषा ही निर्भय बनूची भाषा झालेली आहे. जे आतापर्यंत पडद्यामागून होतं ते आता अधिकृतपणे तुम्ही एकच भाषा वापरताय, एकच विचार मांडतात. त्यामुळे हे दिसून येतं की आता ही जी सभा झाली पुण्यामध्ये त्याच्यामध्ये रोहित पवार उपस्थित होते. रोहित पवार बाकी हिंदुत्ववादी संघटनांच्या एखाद्या कार्यक्रमाला कधी जाताना दिसले नाहीत, तिथे जाऊन आपले विचार मांडताना दिसले नाहीत. एका बाजूला आपण सेक्युलर आहोत म्हणायचं, पण जाताना फक्त ठराविक कार्यक्रमांमध्ये जायचं, हे दिसून आलं त्याच्यात. म्हणजे येत्या काळामध्ये कदाचित हीच सभा मुंबईत झाली की आणखी कुठेतरी झाली तर त्यावेळेला उद्धव ठाकरे सुद्धा त्या मंचावर दिसतील आपल्याला. आणि उद्धव ठाकरेंची भाषा, त्यांच्या नेत्यांची भाषा आणि निर्भय मनोमधल्या लोकांची भाषा ही सारखी अगदी. तोच राग आहे, तोच संताप आहे, तीच चिडचिड आहे, तेच फडणवीस आहेत, तोच त्यांचा राजीनामा त्यांना हवा आहे. हेच सरकार सगळ्यांना या दोन्ही गटांना पाडायचे. तेव्हा आता येत्या काळामध्ये जेव्हा यांची सभा होईल निर्भय बनूची, तेव्हा कदाचित उद्धव ठाकरे स्वतः तिथे जाऊन आपलं एखादं जळजळीत भाषण जे तिथे करण्याची शक्यता आहे. आणि तिथे खऱ्या अर्थाने मग हे सगळे एकत्र आलेत अधिकृतपणे हे स्पष्ट होईल. आताही शिक्कामोर्तब झालेलंच आहे, पण तिथे ते शिक्कामोर्तब होऊ शकेल. अर्थात त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. पण सध्या पक्ष फुटल्यामुळे ही जी निराशा आलेली आहे, त्यामुळे मग हे विचारवंत, साहित्यिक, लेखक यांची सोबत घेऊन मग आपण राजकारण करावं असं सध्या हे सगळं वातावरण दिसून येते. तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे हे खरोखरच त्या सभेमध्ये जातील का निर्भय बनूच्या, किंवा त्यांना तरी आपल्या मंचावर बोलवतील का? घडू शकतं असं. तुमचं याबद्दलचं काय मत आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.
आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.